नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 21 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण जर विचार केला, आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये थंडीची जी तीव्र लाट होती ती अशीच कायम राहिली. काही भागामध्ये टेम्परेचरमध्ये अजून कमी झालेले पाहायला मिळते. मात्र येणाऱ्या 24 तासात म्हणजे उद्यापासून तापमानामध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारताचा जो डब्ल्यू आला होता हा डब्ल्यू पुढे सरकला आहे. याचा प्रभावाचा जर विचार केला तर गिलगिट बाल्टिस्तान, जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागामध्ये काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. मात्र त्या ढगाळ वातावरण पाऊस किंवा बर्फवृष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर बंगालचे उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, हे दोन्ही समुद्र सध्या खूप ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी लो प्रेशर एरिया आहे. हा लो प्रेशर एरियाच्या प्रभावामुळे ही अरबी समुद्र हा ऍक्टिव्ह आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर 21 तारखेला म्हणजे उद्या अंदमान निकोबारची जी दक्षिण बेटे असतील या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर होणार आहे. याचबरोबर 22 तारखेला तो थोडासा ऍक्टिव्ह होऊन म्हणजे इन्सेंटिफाय होऊन लो प्रेशर एरियामध्ये तयार होईल. त्याच्यानंतर तो डिप्रेशन, डीप डिप्रेशन आणि हाच जो लो प्रेशर असेल तो सायक्लॉनिक स्ट्रोम म्हणजे वादळामध्ये त्याचं रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हा चक्रीवादळ रूपांतर होईल त्यावेळेला याचा प्रभाव हा प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, पूर्व किनारपट्टीचा बहुतांश भाग म्हणजे तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर पुदुचेरी हा पट्टा असेल, या भागात काही प्रमाणामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली तर गुजरातचा मध्यवर्ती भागाचा विचार केला, गुजरातच्या मध्यवर्ती भागापासून याचबरोबर मध्य प्रदेश असेल, तसेच छत्तीसगड असेल, ओडिसा असेल, उत्तर भाग असेल, या भागापासून उत्तरेकडून हवा दक्षिणला पोहोचत आहे कारण की डब्ल्यूडी पुढे सरकलाय. याचबरोबर या रेषेच्या दक्षिण भागाचा आपण जर विचार केला, ह्या रेषेच्या दक्षिण भागाला बंगालच्या उपसागरामधून वाऱ्याचं पाठबळ मिळत आहे. म्हणजेच बंगालच्या उपसागरामधून वारं आता हळूहळू भारतामध्ये येत आहे. त्यामुळे जसजसं वारं पुढे येईल तसतसं राज्यामध्ये ही ढगाळ वातावरण तयार होईल. याचबरोबर तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे उद्यापासून तापमानात हळूहळू वाढ अपेक्षित आहे. याचबरोबर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा जर विचार केला, सर्वाधिक कमी तापमान हे जेऊरमध्ये पाहायला मिळेल. जेऊरमध्ये आज जवळपास 8 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. काल याच्यापेक्षाही कमी जवळपास 7 डिग्री सेल्सिअस होतं, आज 8 डिग्री आहे. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 9.4 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.9 डिग्री सेल्सिअस, जळगावमध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सर्वात कमी म्हणजे मालेगावमध्ये 9.8 डिग्री सेल्सिअस आणि नाशिकमध्ये जवळपास 9.8 डिग्री सेल्सिअस एवढं कमी तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर बुलढाणामध्ये 13.0 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 12.2 डिग्री सेल्सिअस, अकोल्यामध्ये 12.8 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 12.7 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये 11.6 डिग्री सेल्सिअस, वाशिम 13.0 डिग्री सेल्सिअस, नागपूर 12.2 डिग्री सेल्सिअस, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी जवळपास 11 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ब्रह्मपुरीमध्ये मात्र तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. या ठिकाणी 14.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच गडचिरोलीमध्ये 12.6 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूरच्या काही भागामध्ये ही तापमानामध्ये हळूहळू वाढ झाली, 14.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. नांदेडचा किनवट असेल या ठिकाणी जवळपास 11.2 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळालेलं आहे. तसेच हिंगोली दक्षिण भाग असेल 11 डिग्री सेल्सिअस, परभणी 12 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर लातूरमध्ये जवळपास 12.2 डिग्री सेल्सिअस. तसेच धाराशिवचा विचार केला, धाराशिवमध्ये जवळपास 13.4 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सोलापूरमध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस, मोहोळमध्ये सोलापूर शहरामध्ये 15.4 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सांगलीचा विचार केला, सांगलीमध्ये 15.6 डिग्री सेल्सिअस. तसेच कोल्हापूरचं जर पाहिलं, कोल्हापूरमध्ये आता हळूहळू टेम्परेचर आता वाढायला सुरुवात झाली, जवळपास 17.3 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तसेच सातारा आणि महाबळेश्वर या ठिकाणी जवळपास 12 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं.
पुण्याचा विचार केला, पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये जवळपास 11 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, पालघरचा उत्तरेचा भाग असेल डहाणू या ठिकाणी जवळपास 16 डिग्री सेल्सिअस, तसेच मुंबई शहर असेल, उपनगर असेल या ठिकाणी 17 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळाले. काही ठिकाणी 22 डिग्री सेल्सिअस हे तापमान नोंदवलं गेलं. अलिबागमध्ये 19.6 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये रत्नागिरीमध्ये 22 डिग्री सेल्सिअस, राजापूरमध्ये 20.5 डिग्री सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग आणि मालवणचा जर विचार केला या ठिकाणी जवळपास 21 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये तापमानामध्ये आता हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम जळगाव असेल, धुळे असेल, याचबरोबर नाशिकचा पूर्व भाग असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, तसेच पुण्याचा पूर्व भाग असेल, सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल, साताराचा उत्तर भाग, वर्धा, याचबरोबर हिंगोली आणि परभणीचा जो पश्चिमी भाग असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, यवतमाळचा उत्तर भाग असेल, नागपूरचा उत्तर भाग असेल, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा असेल या भागामध्ये जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. बाकीच्या राज्याच्या इतरत्र भागामध्ये तापमान हळूहळू वाढ झालेले पाहायला मिळते. याच्यामध्ये नागपूर दक्षिण असेल, याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, तसेच सोलापूर, सांगली उत्तर भाग असेल, सातारा, पुणे आणि नाशिकचा पश्चिमी भाग असेल. या भागात जर पाहिलं 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळते. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी तापमानामध्ये जास्त वाढ झाली. त्या ठिकाणी जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगलीचा बहुतांश भाग असेल, जत, कोटेमंगा, आटपाडी, मिरज, तासगाव, तसेच इस्लामपूर असेल, शिराळा असेल, तसेच पुण्याचा घाटमधला भाग असेल, सातारा घाटमधला भाग असेल, या भागामध्ये ही तापमान हळूहळू वाढतंय. जवळपास काही ठिकाणी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. याचबरोबर कोल्हापूर शहर असेल, रत्नागिरीचा उत्तर भाग, बहुतांश भाग, सिंधुदुर्गचा बहुतांश भाग, मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण या भागामध्येही तापमान हळूहळू वाढणार आहे. काही ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 22 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात कोणताही अलर्ट नाही आहे. याचबरोबर कोणत्याही ठिकाणी IMDने थंडीची जी लाट आहे ती दर्शवलेली नाही आहे. याचबरोबर आपण 22, 23 आणि 24 या 3 दिवसामध्ये राज्याचं काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच काही ठिकाणी आपल्याला पाऊसही पाहायला मिळू शकतो. 22 तारखेचा आपण जर विचार केला, 22 तारखेला कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूरचा सांगोला, मंगळवेढा या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. मात्र पाऊस कसा पडेल, जोरदार असेल की कमजोर असेल, याबद्दलची अजून अपडेट पाहायला मिळणार. याचबरोबर 23 तारखेचा जर विचार केला, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी दक्षिण भाग असेल, साताराचा दक्षिण भाग असेल, सोलापूरचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच 24 तारखेचा जर विचार केला तर 24 तारखेला रत्नागिरीचा बहुतांश भाग असेल, सिंधुदुर्ग बहुतांश भाग असेल, सातारा संपूर्ण जिल्हा, पुण्याचा दौंड, बारामती, इंदापूर, आणि सोलापूर या भागात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जर पाहिला तर हा पाऊस शक्यतो करून पुण्याचा दक्षिण भाग आणि अहिल्यानगरचा दक्षिण भागापर्यंतच त्याचं पावसाचं प्रमाण हे राहण्याची शक्यता. मात्र हा पाऊस किती, नेमका कसा पडेल किंवा त्याचं प्रमाण किती असेल याबद्दलची अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन तर नक्की करा. धन्यवाद.